नमस्कार, तमिनतीज किचन या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। लवकरच गणेश चतुर्थी येत आहे आणि गणपती बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे मोदक। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये झटपट भरपूर सारे तळणीचे मोदक अगदी खुसखुशीत आणि पटकन घरच्या घरी कसे बनवायचे हे पाहणार आहोत। तर अगदी घरगुती साहित्य वापरून आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवशिके देखील असे कळीदार मोदक झटपट बनवू शकतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्हाला मोदकाला कळ्या पाडता येत नसेल तर या व्हिडिओमध्ये मी मोदकसाठी अशा छान कळ्या कशा पाडायच्या ते मी याच्यासाठी एक खास ट्रिक सांगितलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। तर चला तर मग मोदक बनवण्यासाठी आपण सारण बनवू। त्यासाठी मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा बारक्या भांड्यामध्ये 15 ते 20 काजू आणि 15 ते 20 बदाम घ्यायचे। ड्रायफ्रूट्स आवडीनुसार घालू शकता। नंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची आहे। साखरेऐवजी तुम्ही गूळ देखील वापरू शकता। तर आता आपल्याला हे ड्रायफ्रूट्स आणि ही साखर जी आहे ते मिक्सरला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। तर खूप जास्त बारीक करायचं नाही आहे, पल्स मोडवर म्हणजे चालू बंद करत आपल्याला हे ड्रायफ्रूट्स असे जाडसर बारीक करायचे। तर तुम्ही चॉप करून घेतले आणि त्याच्यामध्ये पिठी साखर घातली तरी हे चालेल। तर पहा, मिक्सरला मी हे ड्रायफ्रूट्स असे थोडे जाडसर बारीक करून घेतलेले आहेत। नंतर आपल्याला याच्यामध्ये एक अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं किंवा अवेलेबल असेल तर डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे। तर माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट आहे तर मी याच्यामध्ये अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घातले। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुकं खोबरं खिसून घाला। तर हे घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर सारण आपलं झटपट असं बनवून तयार आहे। जर तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स देखील नसतील तर तुम्ही फक्त सुकं खोबरं आणि गूळ घातला तरी हे चालेल। तुम्हाला जसं सारण हवं आहे तसं तुम्ही बनवू शकता। नंतर आपल्याला एका बाउलमध्ये 1.5 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला बारीक असा रवा घालायचा आहे। तर तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये याचं पीठ घ्यायचं आहे किंवा जेवढे मोदक बनवायचे त्यानुसार तुम्ही पीठ घ्या। तर इथे मी थोड्या प्रमाणात बनवले आहेत त्याच्यामुळे 1.5 वाटी मैदा आणि अर्धी वाटी याच्यामध्ये रवा घातला आहे। नंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चिमूट मीठ घालून चवीनुसार थोडंसं म्हणजे टेस्टला छान होतात मोदक घालायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून याचं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर आपण पोळीसाठी जसं कणिक मळतो तसं आपल्याला या पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। अगदी मऊ असा, फार सैल ठेवायचा नाही, फार घट्टही करायचं नाही। तर पोळीसाठी जसं पीठ मळतो तसं मळायचं, कारण की याच्यामध्ये आपण रवा घातला आहे तर रवा पाणी बऱ्यापैकी शोषून घेतो आणि पीठ नंतर घट्ट होतं। तर पहा, आपण हे पीठ मळून घेतलं आहे, अगदी पोळीसारखं मऊ मळलं आहे। नंतर याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं याला रेस्टला ठेवायचं आहे, म्हणजे याच्यामधला रवा जो आहे तो छान फुलतो। तर पहा, पीठ आपलं छान असं मऊ झालेलं आहे। आता आपण एक वाटीमध्ये थोडा मैदा घ्यायचा आहे कोरडा आणि हे जे पीठ आहे याचे छान असे गोळे करून घ्यायचे। तर अगदी पेढ्याच्या आकाराचे छोटे छोटे आपल्याला याचे गोळे करायचे। तुम्हाला जेवढ्या साईजचा मोदक करायचा आहे तेवढे याचे तुम्ही गोळे करून घ्या। एवढ्या पिठामध्ये साधारणतः 15 ते 16 मोदक होतात। तर मी इथे पेढ्याच्या आकारा एवढे याचे गोळे करून घेतले। तर हातावर थोडं पीठ घ्यायचं, कोरडं पीठ हाताला लावायचं आणि याचे छोटे असे पेढ्याच्या आकारा एवढे गोळे करून घ्यायचे। तर पहा, एवढ्या साईजचे मी या पिठाचे 15 ते 20 गोळे केलेले आहेत। आता आपण मोदक करायला घेऊ तर एक गोळा आपण लाटून घेऊ आणि याची छान अशी पुरी करून घेऊ। तर जेवढी शक्य होईल तेवढी पातळ पुरी लाटून घ्या, म्हणजे आपले मोदक अगदी छान तळल्यानंतर खुसखुशीत होतात। तर आता आपली पुरी लाटून झाली, आपण याच्यामध्ये सारण भरू। तर इथे मी याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून सारण घेतलं आहे। तर आता आपल्याला याला कळ्या पाडायच्या आहेत। तर आता ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत किंवा छान असा कळीदार मोदक बनवता येत नाही त्यांनी काय करायचं, याच्या अशा प्लेट्स करून घ्यायच्या। एका हाताने त्या धरायच्या आणि दुसऱ्या हाताने अशा प्रेस करत एका एक अशा बाजूला ठेवत जायचं। अगदी सोपं आहे, तुम्ही एकदा दोनदा ट्राय केलं की येऊन जाईल। अगदी छान अशा कळ्या येतात। ज्यांना कळीदार मोदक बनवता येत नाही त्यांच्यासाठी हा एक सोपा पर्याय आहे। याच्यामध्ये आपण मैदा घातलेला आहे त्याच्यामुळे याच्या कळ्या मोडत नाहीत। तर पहा, अगदी छान अशा आपल्या याच्या कळ्या दिसत आहेत किंवा पाकळ्या दिसत आहेत। मस्त असा आपला हा मोदक झालेला आहे। आता आपल्याला याला असं एका हातावर खाली धरायचं आहे आणि दुसऱ्या हाताने गोल गोल फिरवत याला वर असं टोक काढून घ्यायचं आणि जास्तीचं जे याचं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर पहा, मस्त असं आपलं हे मोदक बनवून तयार आहे। तर आपण याचं जास्तीचं पीठ काढून घेतलं, याला आपण व्यवस्थित टोक देऊया आणि छान असा याला आकार देऊया। तर पहा, अगदी कळीदार सुंदर सुबक असा आपला हा मोदक बनवून तयार आहे। तर असं आपण याला व्यवस्थित गोल करून घेऊया। तर पहा,
अगदी सोप्या पद्धतीने याच्या मस्त अशा कळ्या पडलेल्या आहेत। तर अशाच पद्धतीने राहिलेले पिठाचे देखील आपल्याला मोदक करून घ्यायचे। तर पहा मी आणखी एकदा तुम्हाला कळ्या कशा पाडायचे दुसऱ्या पुरीला करून दाखवते। तर आपण याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून सारण घालू। तुम्हाला सारण आवडीनुसार जेवढं घालायचे तेवढं घाला। तर इथे मी 1 मोठा चमचा सारण घातले। तर पहा अशा याच्या प्लेट्स पाडायच्या आणि एकावर एक ठेवत जायचं आणि याला फिरवत आपल्याला सर्व पीठ एका ठिकाणी गोळा करायचं आणि याच्या प्लेट्स करायच्या। अगदी सोपं आहे। तर पहा इतकं सोपं आहे। एकावर एक ठेवल्यानंतर याला छान अशा पाकळ्या दिसतात। तर सगळं एका ठिकाणी गोळा करायचं आणि हळूवार मोदक उचलून याचं जे वरचं जास्तीचं पीठ आहे ते असं वर खेचून काढून घ्यायचं, फिरवत फिरवत हातावर गोल फिरवत आणि याला छान असं टोक करून घ्यायचं। अशाच पद्धतीने राहिलेले सर्व मोदक देखील आपल्याला करून घ्यायचे। तर पहा अगदी सोपं आहे। मैदा असल्यामुळे याला छान अशा कळ्या दिसतात, अजिबात त्या मोडत नाहीत। तुम्ही नवशिके असाल तरी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला हे नक्की जमतील, एवढे हे सोपे आहेत। तर अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये आपले 15-16 मोदक बनवून तयार आहेत। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तर तेल गरम करताना खूप जास्त हाय फ्लेमवर गरम करायचं नाही। तेलामध्ये हलके हे मोदक टाकल्यानंतर बुडबुडे येतील एवढंच हे तेल आपल्याला गरम करायचं। नंतर गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची आणि सर्व मोदक याच्यामध्ये घालून घ्यायचे। तर इथे मी 5-6 मोदक टाकून हे मोदक तळून घेतले। तेल फार गरम करायचं नाही, नाहीतर आपले मोदक टाकल्यानंतर लगेच पटकन वरतून लाल होतात आणि मग आपला मोदक चवीला छान होत नाही आणि खुसखुशीत होत नाही। त्याच्यामुळे तेल खूप जास्त गरम करायचं नाही, मीडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये मोदक सोडायचे। मोदक टाकल्यानंतर ते लगेच पलटवायचे नाहीत। याला छान असे खालच्या वरच्या बाजूने व्यवस्थित असं तळून घ्यायचं आणि झारीने असं आपल्याला याच्यावर थोडं थोडं गरम तेल टाकायचं, म्हणजे वरच्या बाजूने ते देखील व्यवस्थित तळले जातात। तर पहा मोदक आपला तेलामध्ये टाकल्यानंतर किती छान असा फुललेला आहे। आता आपल्याला याला थोडं तळल्यानंतर खालीवर करायचं, गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवूनच आपल्याला हे मोदक तळायचे, म्हणजे हे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि अगदी खुसखुशीत होतात। तर पहा खालीवर करत हे मोदक मी याला चांगला असा गुलाबीसर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेत। तर खालीवर करत हे मोदक आपल्याला मीडियम फ्लेमवर चांगले तळून घ्यायचे आहेत। तर सर्व मोदक अशाच पद्धतीने मी छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेत। तर सर्व मोदक जे आहेत ते खालीवर करायचे आणि तळून घ्यायचे। तर मोदक तेलामध्ये सोडताना तेल फार गरम करायचं नाही, नाहीतर मोदक पटकन तळले जातात आणि मग लालसर दिसतात। त्याच्यामुळे हलकं तेल गरम करून घ्यायचं, म्हणजे मीडियम फ्लेमवर, आणि नंतर आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवून हे मोदक असे छान सोनेरी किंवा गुलाबीसर रंगावर तळून घ्यायचे। तर पहा हलका याचा सोनेरी रंग झाल्यानंतर हे जे मोदक आहेत ते आपण या तेलामधून काढून घेऊ आणि राहिलेले मोदक देखील अशाच पद्धतीने तळून घेऊ। मोदक तुम्ही जेवढे व्यवस्थित तळताल तेवढे ते खुसखुशीत होतात आणि कमीत कमी 3 ते 4 दिवस तरी राहतात। तर पहा हे मोदक जे आहेत ते आपले बनून तयार आहेत। याला मस्त असा हलका सोनेरी रंग आलेला आहे। तर या रंगावर आपल्याला हे मोदक तळून घ्यायचेत। सर्व मोदक मी अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण राहिलेले मोदक देखील तळून घ्यायचेत। तर मोदक तळून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आणि सर्व मोदक टाकायचे। परत आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे मोदक अशाच पद्धतीने 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे। तर पहा आपले सर्व मोदक छान असे तळून झालेले आहे। अशाच पद्धतीने मी सर्व पिठाचे मोदक बनवून व्यवस्थित असे तळून घेतलेले आहेत। इथे मी थोडे मोठ्या आकाराचे मोदक बनवल्यामुळे याच्यामध्ये मी साधारणतः 14 ते 15 मोदक झालेले आहेत। तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये बनवायचे तेवढे तुम्ही करू शकता। तर पहा अगदी सुंदर सुबक असे आपले हे तळणीचे मोदक बनवून तयार आहेत। अगदी घरगुती साहित्यामध्ये होतात आणि 20 ते 25 मिनिटांमध्ये आपले 20 ते 21-25 मोदक बनवून तयार होतात। तर पहा मी एक मोदक दाखवते, किती छान अशा याला कळ्या आलेल्या आहेत आणि एकदम खुसखुशीत असा हा मोदक आपला बनून तयार आहे। तुम्ही आवाज ऐकलाच असेल। या पद्धतीने हे मोदक नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।